आज आपण चिकनची भाजी वेगळ्या पद्धतीची करणार आहे। त्याच्यामुळे ना मी फक्त हळद लावून घेणार आहे। हळद लावून 5 मिनिटं ठेवणार आहे मुरण्यासाठी। हे बघा, बघू शकता तुम्ही। बाकी काय नाही व्हायचं, हळद लावायचं आणि ठेवून द्यायचं। आता चिकनला आपल्या हळद लावून झालंय पहा। ह्याला आता 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवते मुरण्यासाठी। चला आपण तोपर्यंत दुसरी तयारी करूया। आता आपल्या चिकनला हळद लावून 5 मिनिट झाले बघा। आता आपण तेल टाकून घेऊया कढईत। तेल थोडंसं जास्ती टाकायचं, जास्ती वाटत असेल तुम्हाला, जास्ती नाही, याला असं तेल लागते। हे बघा, मी साधारणतः एक अर्धा कप टाकल्यासारखं तेल टाकले। इतकं तेल तर टाकणं जरुरी आहे। तेल गरम झाले, आपण चिकन टाकून घेऊया। फक्त ह्याला असं थोडं फ्राय करायचं तेलामध्ये, जास्ती शिजवायचं नाही। 1-2 मिनिटं ह्याला असं हलवायचं तेलामध्ये। कलर बदललाय, कलर चेंज झालाय। ह्याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही, फक्त थोडंसं तेलात त्याला परतून घ्यायचं। हे बघा, बघू शकता तुम्ही। आता मी ह्याला साईडला काढून घेते। हे 2 तेजपत्त्याचे पानं टाकून घेऊया आपण तेलामध्ये। आणि हे 2 आपले खायची इलायची, 1 मोठी इलायची, 2-3 मिरे, 2-3 लवंग, हे दालचिनी तुकडा, हे जावित्री आणि 1 मिरची, हे 2 लसणाचे गड्डे टाकायचे ह्याच्यातच। थोडा मस्त परतून घ्यायचं चांगलं थोडंसं। आता कांदा टाकून घेऊ ह्याच्यामध्ये आपण बाकीचं वाटण काही नाही टाकायचं। कांदा टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये, ह्याला चांगलं परतून द्यायचं तेलाला, मस्त एकच नंबर आहे। कांद्याला तेल तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता, नसलं तर कुठल्या तेलात सुद्धा केलं तरी चालेल, पण शक्यतो मोहरीचं तेल टाकून घ्या। मी साधं तेल टाकलंय, साधं तेल टाकलंय। आपण चिकन परतताना मीठ टाकलं नव्हतं, बघा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ह्याच्यावरती। आणि थोडं काश्मीर तिखट, नकळत, जास्तीचं नाही टाकायचं। याला परतून घ्यायचं चांगलं। थोडेसे जिरे पण टाकून घेऊया। चवीला चांगलं स्वाद येतं त्याचं जिऱ्यामुळं। हे लसणाचे गड्डे फोडायचे नाहीत, असेच ठेवायचे अख्खे। ह्याला 5 मिनिटं मंद आचेवर असं झाकण लावून ठेवूया। आपला कांदा मऊ होतोय। 5 मिनिट झाले, आपण झाकण काढून बघूया कसं झालं आपला मसाला। हे बघा, बघू शकता तुम्ही, खाली चिटकलं नाही, काही नाही, अगदी एकच नंबर। चिटकू द्यायचं नाही, अधूनमधून झाकण काढून बघायचं चिटकत आहे नाही चिटकत आहे त्याची काळजी घ्यायची। या लसणाची पेस्ट टाकून घेते 1 चमचा मी।
तुम्ही ताजा फ्रेश वाटून घेऊन टाकलं तरी चालते. माझे आत्ताच वाटून घेतलेलं आहे. एकत्र मी हे टाकून घेते. आता आपल्या आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घेऊया. हे माझा मसाला आहे, घरचा मसाला. तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या. मीठ टाकून घ्या. हे चमचा धना पावडर टाकून घेते. गरम मसाला, एकत्र करून घ्यायला. हे सगळे मसाले घातल्यानंतर आपला मसाला थोडा कोरडा होतो, त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी टाकून घेते मी. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे खाली चिटकत नाही. सगळे आपले मसाले घालून झाल्यावर एक 5 मिनिट झाकण लावून ठेवूया. चला आता आपला मसाला शिजून झालाय. हे आता चिकन टाकून घेऊया आपण. हे बघा, चिकन टाकून घ्यायचं. ह्याला असं चांगलं हलवून घ्यायचं, मस्त परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. ह्याला मस्त असं हे बिहारी पद्धतीचं चिकन आहे. कसं बिहारी माझी मैत्रीण होती, ते बिहारीनं मसाला आणायची. तुमच्याकडे जे बी मसाले ते तुम्ही टाकून घेऊ शकता. मी मसाला टाकून घेते. कुठलाही मसाला असला तर तुमच्याकडे तुम्ही टाकून घेऊ शकता. आता चांगलं ह्याला असं परतून घ्यायचं. मंद आचेवर एक 10 मिनिटं झाकण लावून असंच ठेवायचं. ह्याला झाकण काढून उघडून बघायचं नाही. 10 मिनिटं असंच झाकण लावून ठेवायचं, काढायचं नाही. 10 मिनिटानंतर आपण बघायचं. 10 मिनिटं झाले, आपण झाकण काढून बघूया झाले का चिकन. हे बघा, बघू शकता मस्त एकच नंबर. तरी कशी आली आहे साईडनं. आपलं बिहारी पद्धतीचं चिकन, मस्त सुक्कं चिकन म्हणा किंवा चिकन मसाला म्हणा, पाणी नाही घातलं काही नाही, एकच नंबर ढाबा स्टाईल. थोडंसं आपण जायफळ किसून टाकूया. मस्त अशी खमंग फ्लेवर येते ह्याला, चव. बघा, थोडासा किसून टाकायचं. तर आता गॅस बंद करूया आपण. हे बघा, मस्त असं सुक्कं चिकन बनवून तयार आहे. तुम्ही चिकन मसाला म्हणू शकता किंवा सुक्कं चिकन म्हणू शकता. मस्त आपलं बिहारी पद्धतीचं चिकन एकदम रेडी आहे खाण्यासाठी. चला आता आपण सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये. मस्त एकच नंबर झालं आहे आपलं. एकदा असं ह्या पद्धतीनं तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशीच माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आणि ह्याची लिंक खाली दिले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता तुम्ही. या खाण्यासाठी ताट तयार आहे.